आहे का कुठे सुखच नाही जगामध्ये. कारण आपण पाहिलं कोणता माणूस आपल्याला म्हणतो मी सुखी होतो किंवा सुखी आहे, कसं काय चाललं, बरं चाललं, पण चांगलं काय चाललेलं नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुखाची या कहाणी ऐक जीवेल कोणाची ठेवली. ज्ञानेश्वर महाराज कोणी म्हणजे म्हणतात काय ह्या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कोणाची श्रवणी. कोणाच्याही कानाने असा शब्द सुद्धा ऐकू येत नाही आपला का माणूस सुखी आहे. सुखाच्या इच्छेने धावतो आहोत पण सुख वास्तविक आपल्याला माहित नाही. कारण सुख जे आहे ना तर भगवंताकडे सुख आहे. विटेवर जो उभा राहिलेला भगवंत आहे या भगवंताकडे सुखाचे गोडाऊन भरलेले आहे. पहा तुम्ही आपण जो अभंग म्हणतो नेहमी रूप पाहता लोचेली त्या अभंगात सर्व सुखाचे आगर सर्व सुखाची आगर. आगर हा शब्द आहे. आगर म्हणजे गोडाऊन किंवा एस्टिया असा त्याचा अर्थ होतो. आणि आगर म्हणजे गोडाऊनची गोडाऊन सुखाचे त्या भगवंताकडे. आणि मग सर्व सुखरूप आईचा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. का पांडुरंगासारखा सुखरूप असणारा दुसरा जगामध्ये कोणीही नाही. म्हणून आपण त्या भगवंताचंच नामस्मरण केलं पाहिजे. आणि तो भगवंत समजण्यासाठी आपल्याला संतांची गरज आहे. आणि संतांची संतांकडून जो उपदेश होईल आपल्याला, ज्यावेळेस आपल्याला गुरु मंत्र दिला जाईल त्यावेळेस जे ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानातून आपल्याला भगवंताची बुद्धी प्राप्त होईल, समज प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. का ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात तुम्हाला जर ज्ञानाची आवश्यकता असेल तर एका सद्गुरू शिवाय आपल्याला ज्ञान प्राप्त होऊ शकत. वाटे हेची ठाई बहु पायी संता तर संतांच्या पायाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणजे सद्गुरू मिळाले पाहिजे, गुरुदेव झाला पाहिजे, त्यांची संगत घडली पाहिजे आणि मग आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. श्री गुरु साहेब हा असता पाठी राखा इतरांचा लेखा करू. नामदेव महाराजांना भगवंताची ओळख केव्हा झाली का ज्या वेळेस अगोदर गुरुचं दर्शन झालं, गुरु उपदेश झाला. अवघ्या लग्नाला ज्यावेळेस नामदेव महाराज जातात आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस खेचरातून मंत्र घेतात आणि मग त्यांना भगवंत समजला जातो. नाही तर भगवंत रोज
जेवतोय त्याच्या हातून. बोलतात नामदेव महाराज भगवंतासंग, तरी पण भगवंताची आणि नामदेव महाराजांची ओळख झाली. परीक्षा सुद्धा घेतली. आपण त्या कथा ऐकलेल्या आहेत म्हणून मी शॉर्टकट मध्ये सांगतो, आहे का नाही? वेळ आपल्याला कमी कथा सांगण्यासाठी, म्हणून मी शॉर्टकट सांगतो. का नामदेव महाराजांना ज्यावेळेस भगवंत कळतो त्यावेळेस सद्गुरू नामदेवरायांच्या हाताने दूध पेत असताना सुद्धा भगवंत नामदेव महाराजांना कळले नव्हते. म्हणून गुरु शिवाय ज्ञान होऊ शकत नाही, भगवंत काय आहे ते समजू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे म्हणजे ज्यावेळेस संतांचं दर्शन झालं त्यावेळेस हा आपल्याला भगवंत कळालेला आहे. जो विटीवर उभा राहिलेला जो भगवंत आहे तो संतांना आपल्याला समजलेला आहे. आणि म्हणून संतांची सेवा केली पाहिजे. तर ती सेवा कशी केली पाहिजे? तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सगळं. आणि त्याला सद्गुरूच्या लेवलचे मिळाले पाहिजे. साधू संतांचं वर्णन जे आलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी जे ज्ञानेश्वरीमध्ये केलेले आहे, तर असे संत आपल्याला मिळणं फार अवघड आहे. कारण या कलियुगामध्ये जो तो उठतो आणि ज्ञानाच्या लोक मानतो. ज्ञानावर हजारो लोक बोलणारे झाले महाराज, किती काही बोलणारे झाले, पण त्यांच्याजवळ शुद्ध ज्ञान असेलच असं सांगता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतांची जी अवस्था आहे ती कोणती अवस्था आहे? तर ज्ञानेश्वर महाराज एका ओळीमध्ये म्हणतात, तो चालते ज्ञानाचे बिंब, अवयव तयाचे सुखाचे कोंब, परी माणूसपणाची भ्राम्य लोकाची भाव. का जे माणसासारखे वागतात, माणसासारखे दिसतात, माणसासारखे खातात, माणसासारखे कपडे घालतात, पण वास्तविक ते माणसं नसतात. संत नव्हती माणसाच्या सारखी, नदी नव्हे पैका आणि दगड म्हणून आहे लिंगा. का संत वृत्ती जी आहे ती वृत्ती आहे ती शरीरावर व आकारावर अवलंबून नाही. संत ही एक वृत्ती आहे ती हृदयात एक कळवळ आल्याच्या अंगामध्ये आहे. त्याच्याच ठिकाणी संतत्व प्राप्त होतं, अन्यथा कोणालाही प्राप्त होत नाही. का काय खातो आम्ही कासरा संगे तुकाराम महाराज ही अवस्था प्राप्त व्हावी लागते, त्यांना संत म्हणतात. आणि जर असे संत मिळाले
तर आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर तुकाराम महाराज म्हणतात का बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू होईल ती का. तुम्हाला त्याच्यावर उदाहरण सांगते थोडक्यात. अमेरिकेमध्ये एक शास्त्रज्ञाने असा शोध लावला का आपल्या घरामध्ये जे कांद्याची टरफल, बटाटे कापलेले खराब खराब, वांगे वगैरे कापलेले, भाजीपाला वगैरे जो उरतो खराब खराब, हा सर्व एका टिप मध्ये टाकायचा. हे मशीन आहे आणि त्याला खाली कॉक बसवलेला आहे नळ. आणि ते आपल्या घरातला जो कचरा आहे फळाचा, हा कचरा त्याच्यात टाकल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे त्यावेळेस नंतर एक अर्ध्या तासानं आपण ते कॉक फिरवला का लगेच दूध येते. पहा तुम्ही, शास्त्रज्ञाने हा लावलेला शोध आहे अमेरिकेमध्ये. का गाई सांभाळायचं काही कारणच नाही. आणि हिंदू धर्माचं तर गाई दैवत आहे. तुम्हाला मग आता गाई सांभाळायचं नाही का. गाईचं पालन केलं गेलं पाहिजे. आपल्याला गाईच्या दुधापासून आपल्याला जे पौष्टिक अन्न मिळतं का, जे प्रोटीन आणि विटामिन मिळतं, ते महत्वाचं आहे शरीराला. ते दुधामध्ये जास्त आहे. पण अमेरिकेने दुधाचा असा शोध लावला का ज्या वेळेस आपल्याला वाटत त्यावेळेस नळ फिरवायचा आणि दूध येत. मग आता जर ती 25-25 लिटर दूध त्या मशीन मधून निघतं. जितकं आपण त्याच्यात टाकू ना पदार्थ वाया जाणारे आपल्या घरातले, तितकं ते दूध मशीन देत. मग आता झाल्याला कामधेनू म्हणता येईल का? येईल का म्हणता? बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. किंवा आपल्या गाया जर्शा गाया गेल्या, जर्शा गाया किती जरी जर्शा गाया आपल्या दारामध्ये असल्या आणि त्यांना 25-25 लिटर जरी दूध दिलं तरी काय ती कामधेनूची सरी येईल तिला? गावरान गायची का 33 कोटी देव तिच्या अंगामध्ये असतात म्हणतो आपण. ती कामधेनू होईल? ती होणार नाही. जर्सी गाय होणार नाही. तसं साधू आता कितीतरी महाराज मंडळी असे आहेत का ते कीर्तन प्रवचन करतात. म्हणून काय ते संत आहेत असं म्हणता येईल? आमच्यासारखे किती येतील आणि किती बोलतील, पण संत पदाला पोहोचणारा माणूस, पोहोचलेला माणूस ह्या कलियुगामध्ये मिळणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत परी जगते ठीक करू. का संत म्हणतात आम्हाला ते मिळाले, आमच्यावर भगवंताची कृपा झाली आणि संतांची प्राप्ती झाली, निवृत्तीनाथासारखे सद्गुरू मिळाले आणि त्यांच्या पायाच्या आधारे उतरेल खरे भवसिंधू. तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाचे आधारे उतरेल खरे भवसिंधू. तुम्ही पायाच्या आधारे मानण्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू आहे. दुसऱ्या एका अभंगाची संगती सांगतो का मज पामर आहे काय थोडं पायीची वाहन पायी. या पायीची वाहन पायीवर याचा अर्थ तुम्हाला सांगतो का वाहन म्हणून घेणारे आमचे तुकाराम महाराज. तुम्हा आम्हाला नुसतं डोळेवर करून पाहिलं तरी आपल्याला राग येतो. एखाद्या महाराजांनी आपल्याकडे नुसतं नीट टाळ वाजव म्हणलं तरी टाळ टाकून मंदिराच्या बाहेर निघतो माणूस. आहेत महाराज असे भजनी आता आहेत का नाही? इतका राग आहे आपल्याला. आणि आपण पायाची चप्पल कधी व्हायचो? जे कळस्थानी गेले तुकाराम महाराज, ते कळस्थानी गेलेले तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना का मी तुमच्या पायातली चप्पल आहे. चप्पल चपलीचं अजून एक महत्वाचं उदाहरण सांगतो महाराज. तर जर नाव चाललेले आहे आणि किंवा संत आहे, संत हे नावेसारखे तरुण येणारे आहेत आणि जर संत तरुण जातात भवसिंधू संसार सागर, आणि जर ते संत तरुण जातात आणि त्यांच्या पायातली जर आपण चप्पल घालू तर त्यांच्या पायाला चिटकून आपोआप आपण भगवंतापाशी जातो. लढगे सायास करावे. आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील, आपल्याला काही जप करावं लागेल, आपल्याला काही भगवे कपडे घालून डोंगरावर बसावं लागेल, कीर्तन प्रवचन करावं लागतील. असं काहीही आपल्याला करायची गरज नाही. फक्त आपल्याला संतांच्या पायाची चप्पल वापरायला पाहिजे. पण चप्पल होण्याची सोपं आहे का महाराज? ते तुकाराम महाराज मूळ झाले. आपल्याला ते जमणार कारण आपल्याला किती राग आहे. आपला काम, क्रोध, मद, मच्छर, माया, मोह यांनी ग्रासलेला आहे आणि आपल्या जवळ
जे ज्ञान आहे ते भगवंत प्राप्ती करून देणारं ज्ञान नाही. म्हणून आपण या संसारामध्ये गटाऱ्या खातोय. सुखाची इच्छा, प्रत्येकाला सुख हवंय. जगात कोणता माणूस आहे असा मला सुख नको म्हणतो? इतिहासमध्ये जर पाहिलं तर कुंतीने दुःख मागितलं, पण त्या मागण्याच्या पाठीमागे सुद्धा सुख हवंय. म्हणजे जगात कोणालाही दुःख नकोय, सुख हवंय. आणि कोणालाही नम्रता धारण करावी असं वाटत नाही. आपले गुरु जरी असले, आपल्याला जर एखादं काम सांगितलं ना मंदिर झाडायचं वगैरे, तरी आपण शिष्य तोंड वाकडं करतो. आता इथं मंदिरामध्ये इतकी स्वच्छता आणि इतकं चांगलं वातावरण पाहिलं, मला फार आनंद झाला, फार आनंद झाला. काय इतकं चांगलं मंदिर, आणि योगायोगानं आम्हाला या ठिकाणी येणं झालं, नाही तर येणं झालं असतं का आमचं? नसतं झालं. योगायोगानं आम्हाला बाळासाहेब वाघमारे भेटले आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला लागला. त्यांचा शब्द सुद्धा गांधी महाराजांनी लवकर विचारात घेतला. म्हणजे फक्त महाराज आपलं जे मंदिर आहे ना, त्या या मंदिरात येण्याचं ते पूर्वजन्मीचं आपलं संचितच नव्हतं, भाग्यच म्हणावं लागेल. बालक कीर्तन कसं झालं, काय झालं? संतांच्या संगतीनं पद्मनाभ भगवंताशी आपण जोडल्या गेलो. आणि असं हे दर्शन आज आम्हाला घडलं, तुमच्या सर्वांचं दर्शन घडलं. आपण म्हणून संतांची सेवा केली पाहिजे. आणि संतांच्या सेवेत आल्याच्या नंतरच आपल्याला भगवंत कळणार आहे, अन्यथा कळणार नाही. मोठमोठ्यांचे उदाहरण दिले, ऋषी महामुनी सर्व काही जगामध्ये आले, होऊन गेले. रामानं सुद्धा सद्गुरू केले. श्री कृष्णनाथ तेही श्री वशिष्ठात शरण जातात. वशिष्ठ संदीपानी आश्रमामध्ये ते गुरु दीक्षा घ्यायला जातात. श्रीकृष्ण सुद्धा म्हणजे रामाधी अवतार झाले, सद्गुरू करावा लागला. कृष्णाचे अवतार झाले, सद्गुरू करावा लागला. म्हणजे सद्गुरूच्या माध्यमातून ज्ञान भगवंताचं होणार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता हे संतांचे उपकार आपल्यावर आहे. आणि या जो अभंग मी निवडलेला आहे, या अभंगामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि ज्ञानाने आपल्याला भगवंत समजणार आहे. म्हणून ते ज्ञान आपल्याला संतांची संगत आपल्याला घडली पाहिजे. का संतांना जो देव समजला आणि तुम्हा मला जो समजतो, याच्यात जमीन आसमानचा फरक आहे.
कारण साधू संत जे भगवंताचं ध्यान करतात, नामस्मरण करतात, तर ते नामस्मरण कसं करतात का चराचरात भगवंत भरलेला आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये ज्ञानाच्या द्वारा सर्व जगतामध्ये भगवंत व्यापक स्वरूपाने भरलेला आहे. विठ्ठल जय सळी भरला सर्वत्र सर्वागत हरी हा व्यापक सर्वत्र सर्वागत तुळशीदास म्हणतात रामायणामध्ये का हरी हा सर्व चराचरात भरलेला आहे आणि तो ज्ञान स्वरूप आहे. कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. मग साधू संतांकडे जे ज्ञान आहे ते संपूर्ण चराचरात भगवंताला पाहतात. म्हणजे भगवद्गीतेमध्ये भगवंत सुद्धा 9व्या अध्यायामध्ये म्हणतात का साधू जो आहे तो माझी भक्ती करतो आणि सर्वसामान्य मनुष्यही माझी भक्ती करतो. पण सर्वसामान्य मनुष्याच्या भक्तीमध्ये आणि साधू संतांच्या भक्तीमध्ये फरक आहे. तो अतिशय गोड असा श्लोक आहे. 9व्या अध्यायामध्ये 13 क्रमांकाचा श्लोक आहे. महात्मानस्त्वां पार्थ दैवी प्रकृती सुता भजन्त्यान्य मनस्सो ज्ञात्वा भूताहि दिव्यामयो. या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात अरे अर्जुना जो संत आहे त्यांना स्थित प्रज्ञ म्हणतात संतांना. आणि मग असा जो संत आहे असा जो भक्त आहे तो माझी भक्ती करतो. कशी करतो का ह्या जगामध्ये जेवढी दृश्य वस्तू आहे अदृश्य आहे ते सर्व भगवंतमय आहे. जन व्हायची जनावरे का हे सर्व जगत जे आहे ते जनावरांचं रूप आहे. का नाथ महाराजांना काशीहून आणलेलं पाणी हे गाढवाला पाजतात. का पाजतात? तुम्ही आम्ही पाजू काशीला जेव्हा आम्ही 2-4 दिवस किती दिवस लागतात जायला गाडीने समजा आपण एका दिवसात जातो महाराज पण पायी पूर्वीचा प्रवास काशीहून पाणी आणलं आणि ते पाणी पैठण क्षत्रिय आल्यावर एका गाढवाला पाजलं. म्हणजे गाढवा देव दिसला नाथ महाराजांना. तुम्हा आम्हाला मनुष्यात दिसत नाही. ही आपली भक्ती आहे. काका भगवंत समजलेला नाही साधू संतांना जो समजला मग ते कसा समजला? भजन त्यानंद मनस्सो ज्ञात्वा भूताहि दिव्यामयो. म्हणजे प्रत्येक भूतामध्ये म्हणजे प्रत्येक जीवामध्ये मनुष्यामध्ये भगवंत भरलेला आहे. भगवंतच जीव आहे. आत्मा हा भगवंत आहे. तो हृदयात आहे प्रत्येकाच्या. आणि असं समजून माझा साधू माझी भक्ती करतो अर्जुना म्हणून साधू जगामध्ये श्रेष्ठ आहे. हे ज्ञान साधू संतांना आहे. तुम्हाला हे ज्ञान नाही. तुम्ही आणि फक्त स्वार्थ ज्ञान आहे तुमच्या आमच्याकडे ज्ञान. आणि तुमच्या आमच्याकडे खरं जरी ज्ञान असलं तरी ते ज्ञानाचा वापर भगवंतासाठी न करता आपण ह्या नाशक्या प्रपंचासाठी करतो. तर ज्याच्यातली एकही वस्तू आपल्या काम येणारी नाही. तुम्ही पहा वेळ आली ना माणसावर ज्यांच्यासाठी आपण जीव ओतून कष्ट करतो हे सुद्धा आपल्याला वेळ काम येत नाही. नाहीतर वेळ आल्या प्रत्येकाला समजन का नाही. तुकाराम महाराजांचा प्रपंच नया गेला तरी पण तुकाराम महाराज म्हणतात का मी अजून प्रपंच निर्माण करू शकतो चांगल्या पद्धतीने. पण करायचं कोणासाठी? का ज्या जगतामध्ये सर्व स्वार्थाने भरलेलं जगत आहे दुष्काळामध्ये संपत्ती वाटून दिल्याच्या नंतर जे हाल झाले प्रपंचात त्याच्यानंतर हे तुकाराम महाराज म्हणतात पण हे प्रपंच अजूनही चांगला करून दाखवू. पण तो कोणासाठी? का ह्या जगतात सर्व स्वार्थी लोक आहेत आणि यांच्यासाठी प्रपंच करायचं आणि त्याच्यात आपण मलिन व्हायचं. इतक्या कमी बुद्धीचे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांनी विचार केला का ह्या जगामध्ये काय प्रकार
सावध करून देणारे आहेत संत. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, सावध झालो हरीच्या आलो चालत, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. त्या ठिकाणी एक सामान्य व्यक्ती ज्याला काहीही कळत नाही असा व्यक्ती जरी संतांच्या संगतीत गेला ना, त्याला सुद्धा मान मिळतो महाराज. का जसं नवरी नवरदेवा संघ वहाडी लोकांना सुद्धा मान मिळतो का नाही? नवरी संघ कलवरीला मान मिळतो, नवरदेवा संघही मिळतो. वास्तविक लग्न कोणाचं आहे आणि मान मिळतो कलवरीला. म्हणजे तसं संतांच्या संगतीत उदाहरण फार देण्यासारखी का नाथ महाराजांच्या ठिकाणी जो गावडा नावाचा जो मुलगा होता, त्याला काही येत नव्हतं, खायासाठी गेलेला होता त्या ठिकाणी, पोळ्या खायसाठी. आणि पोळ्या खाता खाता तो भागवत लिहितो. इतकी ताकद साधू संतांमध्ये आहे. का आहे तर भगवंत त्यांना कळालेला आहे, म्हणून भगवंत त्यांच्या मागवर पुढे उभा राहून सांभाळ करतो आणि ती ज्ञान दृष्टी त्यांना देतो. कारण भगवंत समजण्यासाठी भगवंताचा आशीर्वादाचाच व्यक्ती असला पाहिजे. मग तो भगवंत कसा आहे असं जर आपण विचारलं तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांना, तर ते ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणामध्ये आपल्याला सत्यज्ञानानंत गगनाचे प्रभू म्हणजे भगवंत हा ज्ञान स्वरूप आहे आणि त्या ज्ञानाच्या पाठीमागे सत्य हे विशेषण लावलेलं आहे. का ज्ञान तुम्हाला प्रत्येकाला आहे, पण सत्य ज्ञान असं म्हणून सांगता येत नाही. कारण ज्ञानाने चोरी करता येते, ज्ञानाने मोठमोठे खून करता येतात लोकांची. ज्ञानाने काहीही करता येतं, ज्ञानाने संपत्ती कमवता येते, पैसा कमवता येतो. ज्ञानाद्वारे आपण चालतो बोलतो सर्व काही ज्ञानामुळे आहे. पण सत्य ज्ञान कोणतं? त्या तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात का तुकाने सत्य करणा व्हावे साये आणि घातलिया भय नरकाला. का तुम्ही आम्ही जो संसार करतो आहोत, या संसारात आपण जर सत्य भावना ठेवून कोणालाही न फसवता, कोणालाही न त्रास देता, आपल्या कर्मातून आपल्याला जो लाभ मिळणार
मिळणार आहे तो सत्य कर्म आचरण करून जे आपल्या हातून शिल्लक राहील तेच कर्म आपल्या पुण्याचा संच वाढवत असते. म्हणून सत्य कर्मातून जे पुण्य होईल ते पुण्य आणि त्याद्वारे जे ज्ञान प्राप्त होईल ते ज्ञान शुद्ध ज्ञान. कारण शुद्ध ज्ञानाला महत्व आहे. शुद्ध आणि अशुद्ध ज्ञान नसतं. ज्ञान हे शुद्धच असतं. पण उपाधी ही ठेवली त्याच्यावर. म्हणजे दिवा आहे त्या दिव्यावर जशी आपण काच ठेवतो आणि काच ठेवल्याच्या नंतर आपल्याला आतला प्रकाश दिसत नाही. ज्यावेळेस ती काच काढून आपण काजळी काढून त्याच्यावरली त्यावेळेस आपल्याला तो भगवंत दिसणार आहे. म्हणून ते भगवंत जर आपल्याला पाहायचं असेल तर ज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर ज्ञानातले जे दोष आहेत म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जे आत्मा आहे तो ज्ञान स्वरूपच आहे पण त्याला दोष लागलेले आहेत प्रपंचामध्ये. आणि एकदा का ते दोष जाऊन अंतःकरण शुद्ध झालं तर मग ज्ञान त्या ठिकाणी आपोआपच येतं. मिळवावा लागत. कारण काय मिळवावं लागत नाही? कारण उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिकायंत्र देशे परिग्रहेगा. ह्या दृश्य वस्तू आणि दृश्य जगत हे उत्पन्न होतं आणि एक दिवस नष्ट होतं. मग जर उत्पन्न आणि नष्ट होणारा जर भगवंत आहे म्हणलं तर तो खरा ठरेल का? उद्धार होईल असं होईल का? उद्धार करू शकेल का तो भगवंत? नाही करू शकणार. म्हणून ज्ञान हे उपजतही नाही आणि ज्ञान हे जातही नाही. ज्ञान एकदम स्वरूप आहे का ते कधीही लय जात नाही. लयाला जात नाही. ते स्वसंवेद्य आहे. असं असणारं ज्ञान आपल्याला होत नाही कारण आपल्या अंतःकरणाचा तो दोष आहे. तुकावरे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे. किंवा भागवतातली एक ओळी सांगतो तुम्हाला. एकच जाती आरशाशी आरसा उपलब्धी तवामसी तैसे चित्त शुद्ध परमार्थाशी विकल्पवंताशी आभाव. का ज्याच्या मनामध्ये संकल्प विकल्प संशय उत्पन्न होतो अशांना ज्ञानाची प्राप्ती होत नाही. देवाचीही प्राप्ती होत नाही. म्हणून तर निर्मळ चित्त झालं पाहिजे आणि ते चित्त निर्मळ आपल्याला तुमच्या आमच्या सर्वांना जर ते ज्ञान करून घ्यायचं असेल तर संता विना प्राप्ती नाही. संता विना प्राप्ती नाही. ऐसे वेद म्हणजे माया सर्व मायेचं जे बंधन आहे ते संतांच्या चरणाने तुटल्या जातं. त्यांच्या सेवेनं भगवंत सुद्धा चौथ्या अध्यायामध्ये म्हणतात तद्विधी प्रेमातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशं किते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शनं. अरे अर्जुना तत्त्वदर्शिनी लोकांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर तुला हे ज्ञान होईल. कोणतं ज्ञान होईल? न तत्त्वभासिते सूर्यो न शशांको न पावका यत्र गगनान निर्वर्तन्ति तद्धाम परमं. हे जे भगवंताचं ह्या श्लोकामध्ये स्थान सांगितलेलं आहे का सर्व जगत ज्याच्यापासून प्रकाशित होतं तो भगवंत समजण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. ते ज्ञान सत्य असावं लागतं. ते सत्य ज्ञान सत्य कर्मातूनच प्राप्त होतं आणि हे झाल्याच्या नंतर तो यदाधी गत्यं तेजो जगत भासेते हे जे ज्ञान आहे हा जो भगवंत आहे आपल्याला समजला जाईल आणि तो भगवंत मी माझ्या डोळ्यानं पाहिला हे दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर
जशी काचाला येते आणि काच कुठल्या खंडातली दिवा दिसतो, त्या पद्धतीत आपण जर काजळी काढली तर आपल्याला तो भगवंत दिसणार आहे. तो म्हणजे काय? तो म्हणजे निर्गुण निराकार आणि हा म्हणजे सगुण साकार. सगुण निर्गुण एकूण दुर्वे. जसं कैलास निवासी जो भगवान शंकर आहे, तो भगवान शंकराचं मंदिर म्हणजे या ठिकाणी आपलं सिद्धेश्वर मंदिर आहे. तो हा रे श्री हरी पाहिला डोळे. जसं तो पंढरपुरात विटेवर उभा आहे आणि तोच भगवंत आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये उभा आहे. म्हणजे तो आणि हा म्हणजे तुमच्या आमच्या मध्ये असणारा जो हा म्हणजे आत्मा आणि तो म्हणजे वैकुंठातला भगवंत. तो हा श्री हरी मी डोळ्यानं पाहिला. म्हणजे निर्गुण निराकारातला जो ज्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, मै गुलाम तूच रघुराया. तूच रघुराया म्हणजे जो सगुण स्वरूपाला आलेला आहे, तोच भगवंत निर्गुण निराकार त्या ठिकाणाहून या ठिकाणी तो आला आणि तो श्री हरी डोळ्यानं पाहिला. पण कसा पाहिला? तर पाहता पाहणे दुरी सावनिया. म्हणजे दोष बाजूला करून निर्मळ अंतःकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस मला भगवंत पाहायला मिळाला. विठोबार तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पहाणे डोळे सावरले. मग तो भगवंत मी पाहिला, पण तो कसा आहे? तो भगवंत कसा आहे? तर ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, कानदेव म्हणे तुझी